गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर शुक्रवारी US मार्केट हे बंद होतं, त्यामुळे त्याचा कुठलाही इम्पॅक्ट ग्लोबल सिनॅरिओवरती झालेला नाही. त्यानंतर शनिवार रविवारमध्ये जे काही डेव्हलपमेंट्स झालेले आहेत तर त्याचा इम्पॅक्ट आता आपल्या मार्केटवरती कशा पद्धतीने होईल ते जाणून घेऊयात. तर जसं आपल्याला माहीत होतं की इराण आणि US यांच्यामध्ये पीस डील शुक्रवारी रात्री साईन होणार होती, परंतु ती झालेली नाही आहे. कारण पीस डील साईन होण्याच्या काही तास आधीच इस्रायलनं लेबनॉनवरती हल्ला केलेला आहे आणि सीज फायरचा लेबनॉन हा देखील एक भाग होता आणि तो ब्रीच झाल्यामुळे इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करायला नकार दिला आणि पीस डील साईन करायला सुद्धा नकार दिला. त्यानंतर ट्रम्प दोघांवरतीही चिडलेले आहेत. त्यांनी जे काही नेत्यानाहू आहेत इस्रायलचे, तर त्यांनाही सांगितलं की तुम्ही इमिजिएट लेबनॉनवरचे हल्ले थांबवा आणि इराणला देखील सांगितलं की तुम्ही तुमच्या प्रॉक्सीजना मदत करणं थांबवा, नाहीतर हे हल्ले थांबणार नाहीत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर सध्या तरी पीस डील थोडीशी पुढे गेलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु जर आपण ॲक्च्युअल ग्राउंड रिॲलिटी पाहिली तर ती एवढी वाईट नाही आहे जेवढंच सांगितलं जातं आहे. कारण इन्फॉर्मेशन वॉरफेअर हे सोशल मीडियावर चालू असतं आणि ग्राउंड रिॲलिटीवरती ग्राउंड काम चालू असतं. तर आता ग्राउंड रिॲलिटी जर पाहिली तर गेल्या 24 तासामध्ये जे काही जहाजं तिथनं ओपनली पासआउट झालेली आहेत स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधनं, तर त्यांची संख्या आहे 55. ओके, म्हणजेच काय की जर आता आपण याला डेली नॉर्मल ॲव्हरेज म्हणजे जेव्हा युद्ध झालेलं नव्हतं तेव्हाच्या ॲव्हरेजशी जर कम्पेअर केलं तर तेव्हा डेली साधारण 60 ते 65च्या आसपास जहाजं रोज तिथनं ये जा करत होती. तर गेल्या 24 तासामध्ये 55 जहाजं तिथनं ये जा केलेली आहे. म्हणजेच काय की नॉर्मल सीच्या जवळ ते ॲव्हरेज पोहोचलेलं आहे. त्यामुळे आता पाहूयात की नक्की काय होतं ते. परंतु ही गोष्ट मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे आणि ऑइल प्राईजवरती प्रेशर क्रिएट करू शकते. सध्या जर आपण ऑइल प्राईस पाहिलं तर ते ऑलमोस्ट फ्लॅट टू थोडंसं पॉझिटिव्ह ट्रेड करत आहे, परंतु आवाक्याच्या बाहेर नाही आहे, खूप नॉर्मल आहे. जर आपण डॉलर इंडेक्स पाहिला तर डॉलर इंडेक्स 100 क्रॉस करून गेलेला आहे, थोडासा अगदी लाईटलीवरती. म्हणजेच आपण म्हणू शकतो की तो थोडासा जास्त हाईप करतो आहे. जर आपण सध्या USचे फ्युचर्स जर पाहिले तर USचे फ्युचर्स हे थोडेसे रेडमध्ये ट्रेड करत आहेत, ऑलमोस्ट 0.3% टू 2.5%. जर आपण ग्लोबली जर पाहिलं तर मोस्टली मार्केट्स हे फ्लॅट टू नेगेटिव्ह असे आहेत. म्हणजेच काय, जर आपण ग्लोबल सिनेरिओ जर पाहिला तर थोडासा आपल्याला विकनेस ग्लोबल मार्केट्समध्ये पाहायला मिळतो आहे. जर आता आपण आपल्या मार्केटकडे जर आलो तर आपल्या मार्केटमध्ये मोठी न्यूज हीच होती शुक्रवारी की जिओनं त्याचा IPO लॉन्च करण्यासाठी DRHP सेबीकडे फाईल केलं आहे. तर आता त्याच्यामध्ये ॲड ऑन इन्फॉर्मेशन अशी मिळालेली आहे की रॉयटर्सकडनं एक न्यूज आली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जिओनं जे व्हॅल्युएशन DRHPमध्ये दाखवलेलं आहे सेबीकडे, ते पब्लिकली अवेलेबल नसतं लगेच, परंतु ते जे तिथे दाखवलेलं आहे तर ते आहे $3.8 बिलियन आसपास. म्हणजेच काय की जर आपण पाहिलं तर थोडंसं व्हॅल्युएशन त्यांनी कमी दाखवलेलं आहे. आता याला 2 अँगल्स आहेत. म्हणजेच काय की एक्सपेक्टेशनपेक्षा कमी जर व्हॅल्युएशन दाखवलं तर त्याचे 2 अर्थ निघतात. एक म्हणजे खरंच कंपनीचं एवढं व्हॅल्युएशन होतं का, किंवा तेवढं जेवढं लोक एक्सपेक्ट करतायत तेवढं व्हॅल्युएशन का मिळत नाही आहे, हा एक कन्सर्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मुकेश अंबानी आपल्याला माहीत आहेत की ते सर्वसामान्य इन्व्हेस्टर्सचा खूप जास्त विचार करतात. जसं पहिल्यांदा सगळ्यांनी म्हणजे रिलायन्सनं ठरवलं होतं की आपण ऑफर फॉर सेल घेऊन येऊ, आणि त्यानंतर मुकेश अंबानीने ते रिजेक्ट केलं आणि पूर्ण फ्रेश इश्यू ते घेऊन आलेले आहेत. कारण ऑफर फॉर सेल जर आला असता तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा स्टॉकवरती पाहायला मिळाला असता, कारण सर्वसामान्य लोकांचा फेथ राहिला नसता की इन्व्हेस्टर स्वतःच त्यांचे शेअर्स का विकतायत, बरोबर ना. त्यामुळे त्यामुळे ही गोष्टसुद्धा ह्यालासुद्धा 2 अँगल्स आहेत. कारण मुकेश अंबानी इन्व्हेस्टर्सचा विचार करतायत की व्हॅल्युएशन जर खूप ओव्हरस्टेज जर ठेवलं तर स्टॉक एकदम कन्सॉलिडेशन झोनमध्ये जाईल आणि जेव्हा लॉन्च होईल IPO तेव्हा, आणि त्यानंतर वाढणार नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य इन्व्हेस्टर्सला पैसे मिळणार नाहीत. ओके, त्यामुळे त्यांनी व्हॅल्युएशन एकदम रिझनेबल ठेवलेलं आहे, जेणेकरून वरती ऑन द टेबल थोडासा स्कोप राहील. जे कोणी इन्व्हेस्टर्स IPOमध्ये इन्व्हेस्ट करतील किंवा मग आपण काय म्हणतो की फर्स्ट डेला इन्व्हेस्ट करतील,
तर त्या लोकांनासुद्धा थोडंसं आपण म्हणू शकतो की चांगल्यापैकी स्कोप राहील पैसे कमावण्यासाठी. त्यामुळे हे दोनही अँगल्स आहेत. मग आता नक्की कुठल्या अँगलला मार्केट प्रेफरन्स देत आहे तर ते पाहणं खूप जास्त गरजेचं ठरेल. त्यामुळे आजचा दिवस आपल्याला रिलायन्स आणि जिओ फायनान्शियल या 2 स्टॉकमध्ये थोडीशी हालचाल पाहायला मिळेल. परंतु कुठल्या साईडला, तर ते सगळ्या लोकांच्या परसेप्शनवरती डिपेंड आहे. जर आपण आता गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 40 ते 50 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होईल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रुशल झोन आहे 24,000चा. 24,000 मोस्टली मार्केटने डिफेंड केलेला आहे. जर आता आपण FISDIचा डेटा पाहिला तर FISने शुक्रवारी चक्क बाईंग केलेलं होतं ऑलमोस्ट 4,500 कोटींच्या आसपास. त्यामुळे बऱ्याच वर्षातनं त्यांनी एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये सिंगल डेमध्ये बाईंग केले. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 1100 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट मार्केटसाठी पॉझिटिव्ह होतीच आणि म्हणून मार्केटमध्ये आपल्याला एक थोडीशी स्टेबिलिटी पाहायला मिळते. प्लस ऑइल प्राइसेस आता कमी झालेले आहेत आणि बाकीच्या गोष्टीही जरा थोड्याशा नॉर्मल होत आहेत. जरी आपण युद्धाचं म्हटलं तरी जरी पीस डील साईन होत नसली तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवरती आता म्हणावी तेवढी पकड इराणची सुद्धा राहिलेली नाही आहे. त्यामुळे आता थोडं ह्या गोष्टी मावळू लागलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. तर मग आता जर आपण टेक्निकली पाहिलं तर 24,000ची लेवल खूप जास्त महत्त्वाची आहे. तिथे खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर हर्डल जर आपण पाहिला तर जोपर्यंत म्हणावी अशी गुड न्यूज येत नाही तोपर्यंत मार्केट 24,200च्या आसपासचा जो लेवल आहे तर तो ब्रेक करून हायर साईडला जाणं थोडंसं अवघड आहे. म्हणजेच काय की मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये जाऊ शकतं. डाऊन साईडला 24,000, अप साईडला 24,200 आणि जरी 24,000 ब्रेक केला डाऊन साईडला तरी 23,900च्या आसपास खूप चांगला सपोर्ट मार्केटला सापडतो. आणि जर आपण जे स्ट्रॅडल सेल करतात 24,000चा तर त्याच्यामध्ये जर आपण प्रीमियम पाहिले तर साहजिकच आहे की 24,000च्या आसपास वरती 100 पॉईंट आणि खाली 100 पॉईंट. तर या लेवलमध्ये मार्केट असेल तर ऑप्शन रायटर्स जे आहेत तर ते प्रॉफिटमध्येच राहतात. त्यामुळे या गोष्टीला काही जास्त प्रॉब्लेम होत नाही आणि म्हणूनच आपण एक्झॅक्ट 24,000ची लेवल पकडण्यापेक्षा 23,900ची लेवल पकडतो. जेव्हा मार्केटला डाऊन साईडला ट्रॅव्हल करायचं असेल तेव्हा त्याला 23,900 ब्रेक करून खाली जावं लागेल. त्यानंतर मग आपण म्हणू शकतो की 24,000 हा एक रेजिस्टन्स होईल. परंतु तोपर्यंत नाही, मार्केटमध्ये एक कन्सॉलिडेशनच आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळेल. तर मग अशा पद्धतीने राहणार आहे आजचा दिवस. मोस्टली जर पाहिलं तर फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असा दिवस राहण्याचा शक्यता आहे. कारण मार्केटमध्ये म्हणावे असे ट्रिगर पॉईंट्स नाही आहेत. परंतु जर आपण त्या दरम्यान पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन सुरू राहील. जसं की रिलायन्स फोकसमध्ये राहील. त्यानंतर रिलायन्स जिओच्या जे काही अपडेट्स येत राहतील, कशा पद्धतीने IPO ड्राईव्ह होतो आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ते स्टॉक आता इथनं पुढं फोकसमध्ये राहतील. त्याचं बज आपल्याला तिथे पाहायला मिळेल. तर मग होप सो पाहूयात काय होतं ते. तर तोपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.